आज अगदी पहाटेपासून आपण गाभाऱ्यातच बसलेले होता. महाराज देवाशी जरा गप्पा मारत होते. गप्पा? आणि देवाशी? शुद्धीकरणामुळे देव प्रसन्न झालेले दिसले. म्हटलं एक तासभर मनमोकळेपणाने गप्पा माराव्या. चला महाराज चला. पाहिले, देवाशी गप्पा मारत होते. महाराज काय साधे सुद्धा महाराज नाही, डायरेक्ट वरूनच आलेले आहेत. चला महाराज, ही माझी पोरगी पुण्याला मामाकडे शिकाय असते. कालच आली या, दर्शनाला घेऊन आलो. बाय, नमस्कार कर. कल्याण कल्याण. बाळ, नाव काय तुझं? पुष्पा. वा, छान. हल्ली काय शिकतेस? PD आर्ट्सला आहे सध्या, नुकतीच परीक्षा झाली. वा, छान, सुंदर. ओम नमः शिवाय. माझा आशीर्वाद आहे तुला. तू उत्तम रीतीनं पास होशील. तसे सगळेच पेपर चांगले गेलेत माझे. हो, मला सारं दिसतंय. तू पेपर फार छान लिहिलेस. तुझं अक्षरही फार सुंदर आहे. पाटील महाराज, ही तुमची कन्या तुमच्या पूर्वजांचा वारसा घेऊन आली. खरंय महाराज, खरंय. बघा, हे उपासले आणि आमचा समज भलं झालं बघा. हा गालावरचा तीळ तीच खूण सांगतोय. वा वा वा, छान छान. गालावर तीळ आणि तो सुद्धा ओठाजवळ. ओम नमः शिवाय. लागली उचकी महाराज. ही अशी उचकी आज 15 दिवस झालं लागली म्हणा. असं? पुण्याला मामाकडे होती, वाटलं आमच्या आठवणीला लागले असेल. पण हिता आल्यावर बी तेच पहिल्यातल्या डालबरला जाऊन. पण काय गुणच नाही बघा. तिला गुण कसा येणार? तिला डॉक्टर काय कामाचा? तिला महाराजच पाहिजे. आलं लक्षात. स्वानंद महाराज, पुजाऱ्यांकडून जरा गुळाचा खडा आणि थोडस पाणी मागवा बघू. हो पुजारी, हो पुजारी, हो थोडा गुळ आणि पाणी आणा बाहेर. माझं नाव आहे आता. मी येतो ना. चला. हो घे हो घे. गुळ गुळ जरा आ करा बघू. तुमच्या हातानं गुण येणार नाही. द्या. आलं लक्षात. ओम. मंत्र मंत्र. आ कर बघू बाळ. हा, आता या तीर्थाचे 2 घोट घे, म्हणजे बरं वाटेल. गेली ना उचकी? पाहिला चमत्कार? धन्य महाराज, धन्य. कल्याण. आता उचकी जरी गेली असली तरी थोडा वेळ माझ्याजवळ स्वस्थ पाहिजे. महाराज, भक्तगण यायची वेळ झाली, आपण आसनस्थ व्हावं. होय होय. मग महाराज, आम्ही निघतो आता. चल बा. कल्याण कल्याण. चला. गेली हो गेली. कोण गेली? अहो उचकी. अहो हा महाराजांचा प्रताप. प्रताप नाही, स्पर्श तो महत्वाचा. ही मुलगी आली तेव्हा गचागच गचागच उचक्या देत होती. आत ऐकू येत होत्या, पण महाराजांनी नुसता स्पर्श केला आणि गेली. उचकी. हो उचकीच. धन्य धन्य महाराज. महाराजांच्या हातात काय बोल आहे? पण पाणी पिणार थांबले. काय देऊ नारळ? पाहिले, मोठे मोठे शेठ लोक यायला लागले तर आपले गाव तीर्थक्षेत्र होणार. महाराज, आम्ही बंबईला जाईजुईने तुम्हाला दर्शन माठे हवे. महाराज, माझी बायडी हेच गावची. आपली वार्ता ऐकली आणि आपल्या दर्शनला आले. महाराज, माझी 3री बायडी, वर्षाला बच्चा नाही. महाराज, वर्षाला 4-5 लाख रुपये आम्ही इन्कम टॅक्स भरते. ओम नमः शिवाय. वर्षाला बच्चा नाही. હું જાણું છું બેટા, હું જાણું છું. महाराज, एवढं कमवून आम्ही कुणासाठी ठेवायचे? काळजी નથી करो बेटा, काळजी નથી करो. महाराज ना उजो हाथ तुम्हारे बायडी ने ऊपर हुए छे तो तुमको पुत्र रत्न नक्की જ होवे.
हाताती नोट महाराजांना क्लेश होती. तुम्हाला जो काही दान धर्म करायचा असेल तो सत्पात्री पेटीत करा. स्वानंद शिवानंद पेटी दाखवा. हो या 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 सत्पात्री दान पेटी. शेटजी नोटेचा रंग बदलला वाटतं. चुकून घ्या. येच ना येच. सांगा. आईला शेटजीने 100ची नोट टाकली ना. हे 100ची नोट टाकली शेटजीने. ही कशाला आली इकडे? मी इथं बसलायचं होय? तिकडे तुम्हाला हुडकून दुनिया पालती घातली. तिकडे नुसतं देणेकऱ्याने डोकं उठवलं माझं. त्यांना काय दात पाडून देऊ का आडवी पडू त्यांच्या मोहर? शिवानंद महाराज बाई फार जहाल दिसता. काय काय कोण जात दिसतं? काय काय मागे एकदा तुम्हाला म्हणाल होतं ना मी की एकदा मी शेण खाल्लं होतं. शिवानंद महाराज भक्तगण येण्याची वेळ झाली. बाईना आडोशाला नेऊन शांत करा. बाई आडोशाला चला तर. तुला कोणी सांगितलं होतं इथे या मुकड्यानं चालायला? मुकट्याने चालायला लागू? मग लग्न करून संसार मांडा म्हणून अर्ज केला होता का माझ्या बापाने? हळू बाई 2 दिवस हातात अन्नाची गाठ पडत नाही, ते डोळ्याला डोळा लागत नाही. कुणाच्या? माझ्या तुझ्या हो बरं तुझ्या. आणि आता तर घर मालकाने भांडे सुद्धा बाहेर काढले. हळू बोल बाई, कुणी ऐकलं तुझ्यात वांदे होतील. तुला पैसे पाहिजेत ना? मी देतो ना पैसे. त्यासाठी चालू इथं पैसे घ्या आणि मुकड्यानं चालायला. मला मुकट्याला चालायला. आता मी इथून तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही, सांगून ठेवते. अरे बापरे, कोणतरी आलं वाटतं. हे बघ आता बोलायचं नाही. किती? 570 झाले. 570. तुझे किती रे? माझे 35 रुपये आणि 40 पैसे. 40. ठेव इकडे. दुसऱ्यांचे पैसे वापरायची वाईट सवय तुम्हाला. 40 पैसे निघावते. 40 पैसे नाही का? धंदा मात्र आज चांगला झाला. 100ची नोट आहे काय? अशी असते का? आलो मी. काय बाबा, माझं दुःख तुम्हाला कळणार नाही. अरे बाबा, आमची ती महामाई आली आहे ना, तिचं तोंड जरा बंद. नाही दुसऱ्याचे पैसे वापरू नये. ठेवा माहिती आहे मला. 40 पैसे. 40 नको, 100 पाहिजे. मी येतो. लग्न केलं ना, उपकार केलेत आमच्यावरती. हे बघ, हे 100 रुपये घे. सगळी देणी भागव आणि तिकडे निवांतपणे राहा. आणि तू नाही? मी तुला दर महिन्याला पैसे पाठवेन ना. मला पैसे नको, तुम्हीच पाहिजे. हे बघ, उगाच नको तो हट्टा करू नको. माझ्या आईच्या हे पैसे घे आणि पाठवायच्या तिथे निघून जा. हे बाळा, मी साफ सांगतो तुम्हाला, मला पैसे नको. मी इथून जाणार नाही. बोलाच्या आईला हे माझे सौभाग्य होते. तू काही तर आमचा बट्ट्या बळ होईल ना. असं काय करते? तुमचं काही होत आहे, पण मी आता इथून निघणार नाही. राहीतच. लक्षात ठेव, अशी कपनी घालावं लागेल तुला. कपनी घाला नाही तर झूल घाला, पण मी साफ सांगते तुम्हाला, मी आता जाणार नाही नाही नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, राहीतच. घाल कपनी. हो. महिना सरपंच एवढ्या रातचं न कळता. अहो बसा तर खरं, बसा. आत्ता साथीदारच बोलले होते. नको, मग कशा पे आलता म्हणायचं? आलो एका खास कामासाठी. खास काम? अहो मग बसा तर खरं. सांगा बघू, काय काम काढले? आधी करतो म्हणून हातावर हात मार बघू. आत्ता हातावर हात? हेच पारख केली बाई माझी. मग ऐक तर, काहीतरी भूल भुलैयाचा खेळ करून त्यासनी जाळ्यात ओढायचं. तेसनी? हा. आपण कुणाबद्दल बोलताय तुम्ही? शाळेला ते गावाबाहेरच्या देवळात ते शिवानंद, परमानंद, फिवानंद कोण साधू आले ते. काहीतरी करून तू त्यांच्यावर मोहंडी टाकायची. अगो भया, त्यांच्यावर? पण ते का म्हणून? त्यांच्यामुळेच समजा गाव माझ्या विरुद्ध गेले. आजवर कमावलेली माझी सगळी प्रतिष्ठा लयाला झाली आहे. महिने हा माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे.
बोल, करणार का नाही? का नाही करणार? अहो तुमच्या पुढे मला कुणाची तमा आहे वय? वय पण सरपंच नाही म्हटलं ते माझ्या जाळ्यात अडकतील का? अगं इष्ट्याजवळ लोणी गेल्यानंतर आपोआप पगळतय. अगं मेनकन नाही का विश्वामित्राला पगळवलं तसंच त्या तिघापैकी कुणाला बी एकाला तू जाळ्यात ओढ. मग मी हाय ती घोसावडे आहे ती नाही, ह्याच गावकऱ्याच्याकडनं लाता मारून गावाबाहेर काढलं तर नावचा सरपंच नाही. असं करायचं म्हणताय वय? अहो मग त्यात का अवघड आहे? हे बघ, ही 100 रुपये घे. अगं संस्कार समज संस्कार. काम झाल्यानंतर तू मागशील ते दिन. उद्या सकाळी दिवस उगवायच्या आत घाटावर जा, त्यांच्या आंघोळीच्या टायमाला. आता बघा कशी त्यांच्यावर मोहनी पाडते. अहो चांगलं नाकात तोंडात पाणी जायच तर गटांगड्याच खाला लावते झालं. India's only patented smart grade technology. The softness that relax. जातो. बघितलं चाल्यानं चान्स मारला. हरामखोर. पाणी एकदम थंड आहे. काय हो काय झालंय? काय नाही हे बघ. महिना घाटावर गेली होतीस? जाय नव्हतं. मग काय झालं कामाचं? गेलती. अहो जाळं टाकायचं तसं जाळं बी टाकलं. पण बाया
जाळ्यात मासे यायलाच तयार नाही. चायला असं म्हणतेस होय? तर हो, अगं मस्त भुलवून बघितलं. शेवटी नदीत पाय घसरून पडण्याचं स्वांग बी केलं. पाण्यात वर काताने चांगल्या अंगाला बी चिकटले. पण बया अहो पागळायलाच तयार नाही. आईला म्हणजे बरंच ढोंगी दिसतात साधू. मला वाटतं त्याने काहीतरी वास आला असं. नाही हो, ते ढोंगी नाही. अहो ढोंगी असतं तर कवाच पागळलं असतं. मला तर बाया ती देव माणसंच वाटतात. देव माणसं? होय. अगं देव माणसं नाही आहेत, देव मासे. देव मासं हे बघ, त्यासनी बदनाम करून गावातनं पळून लावायला काहीतरी निराळाचा डाव खेळला पाहिजे. अहो पण कसला? तू काहीतरी सोंग काढून राज्याला देवळात जा आणि त्यासनी घोडात घे. इकडे मी पाटील पिटील समजाच घेऊन तिथे येतो. इतक्या राज्याला तुला देवळात बघून त्यांचं डोळं खाड उघडतील असं काहीतरी बदनाम करून त्याला गावातनं पिटाळलं पाहिजे. करशील ना एवढं? अहो पण मी कसलं सोंग घेऊन जाऊ तिथं? इथू चाललाय म्हणून मंत्र टाकून घ्यायला देवळात जा. हा बघा कशी कल्पना आहे? अहो एकदम छक्का. मध्यान रात झाली, चला जाऊन येऊया. पण काही म्हणा पाटील, असल्या सत्पुरुषांच्या बद्दल शंका घेणं माझ्या मनाला की बरं वाटत नाहीये. समजा खरं आहे हो, त्या सरपंचाची खात्री पटली पाहिजे ना. मागील काय राहायचा नव? मग चला माझ्या बरोबर, दाखवतोच तुम्हाला काय तमाशा आहे ती. चला चला. आपल्याला ओरडायला काय झालं? आता काय सांगू महाराज, मला इच्छूच आलाय. लय का मारतात नेले महाराज, नेले नेले महाराज, नेले लय का मारतात महाराज. ओम नमः शिवाय. सावधान. आता काय करू बाई? बाई काय झालं? महाराज इच्छूच चालला. ते बघा तुमचे मित्र खाजील पाण्यात चाललाय तो. एक दिवस आता अंगाशी येईल आणि अंगावर तर घेतलं शिंगावर. त्यात काय मी कुठे काय म्हणत? मला काय म्हणत? मी म्हटलं काय? तुम्ही पण त्यातले. ते बघा कोण येते ते. ब्राह्मण तुमच्या बरोबर आहे. ओम नमः शिवाय. शिव 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 शिव. काय झालं महाराज? माझा एकाकी तोंडका फिरवतायसा? महाराज ह्यो साधा इच्छू नाही बरं, इश्काची इंगळी डसली. माय काय बोलताय तुम्ही? खरं ते सांगते महाराज, तुमचं असलं हे राजबिंड रूप बघून ताण बुखारली बघा माझी. तुमच्यासाठी एवढ्या अपरात्री केवढ्या आशेनं आलते मी. शिवा 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 शिवा. माई काय चाललंय? काय कशासाठी ही सत्व परीक्षा? तुमचा असा काय गुन्हा केला आम्ही? माय माझे, आम्ही महान तपस्वी आहोत, भगवंताचे प्रेषित आहोत.
आमच्या चारित्र्यावर असा डाग लावणं म्हणजे घोर पातक आहे. या पातकाचे धनी का होतेस माय माझे, का होतेस? बोल बोल. नाही महाराज, महाराज मी चुकले महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा महाराज. आज मी ऐकून हे त्यांचं ऐकलं आणि करून ते पातक करत होते. ते लई पापी आहे महाराज, ते लई पापी आहे महाराज, मला क्षमा करा. माझा अपराध पोटात घाला महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. मी परत नाही चुकायची महाराज, मला क्षमा करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कल्याण. सरपंच, काय गावाला आणलं होतं तुम्ही आणि काय बघतोय आम्ही? हो, असल्या देव माणसावर तुम्ही आदावत घेतायचा. हो, सत्पुरुष तर सत्पुरुष आहेत, पण यांनी सांगितलं तेव्हा मला देखील आश्चर्यच वाटलं. त्या आईला समजे एकाच माळत मग चला आपण महाराजांची माफी मागूया. महाराज आम्हाला माफी करा. समजा गावाच्या वतीनं हात जोडतो बघा मी. तुम्हाला लई त्रास झाला. त्रास कसला? ही तर महाराजांची सत्वपरीक्षा झाली. अहो, धुतल्या तांदळासारखे चारित्र्यांचे यांच्यावर शिंतोडे उडवायचे म्हणजे परमेश्वरावरच उडवल्यासारखे होईल. चला, महाराजांची विश्रांती घ्यायची वेळ झाली, आपण जावे. महाराज, आपण विश्रांती. कल्याण कल्याण. काही म्हणा पाटील, आपले गाव हे रंडेचे असले चांगले म्हणून दिसायचे नाही. जागे आहे काय? काय झालं? काय झालं? 2 तास झाले इथं सगळ्यांचा डोळा चुकून तुमची वाट बघत बसले आणि तुमचा पत्ताच नाही. जाऊ दे ना, कशाला चर्चा पाहिजे. आपण तो विषय जरा बाजूला ठेवूया. आणि काय करूया? मूळ मुद्द्याकडे वळू. खाण्याचे काढून टाका बघू. अगं पण कुठल्या बोकडाचे केस आहेत कुणाच? बोकडाचे कुठले? पण हे दाढी कशाला पाहिजे? दाढी असली तर काय होणार आहे? पण टोचतंय. पाणी थंड आहे काय? अरे दाढी. तुम्ही बायका जवळ असलं की अशी बोंब होते. दाढी कुठे माझी? म्हणजे तुम्ही बिन दाढीच्या सांगोळीला गेला होता? हाते काय वरती? ते तर सांगतो ना मग. अगं निम्मा घाट खाली उतरून गेलो. परत तर बरं वेळेवर आठवण झाली, नाही तर लोकांनी डोक्यावरचे केस काढून इथे चिकटवले असते. दाढी कुठे माझी सांग ना. कुठे ठेवली बरं रात्री दाढी? किती ठेवली बरे रात्री? मलाच विचारते तू. कुठे सांग ना दाढी माझी. मला काय माहिती कुठे? तुम्हीच तर ठेवली. भगवाना, अरे कुठे असेल रे माझी मध्ये दाढी बाबा? मी सांगू? हा, तुम्ही आंघोळीला गेलात ना, हा, तेव्हा दाढी पण तुमच्याच मागे आंघोळीला गेली असेल. असं सांगायचं नाही मग. अशी मारतो तू होता. दाढी कुठे सांग ना माझी. माझे झाले तिकडे मग. आपण शोधूया. ह्याच्यात आहे का बघा? याच्यात आहे? इकडे आहे. याच्यात आहे. बरं ह्याच्यात बघा. कुठे असणार? कुठे आहे? पडते का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ही काय दाढी आहे काय? मग दाढी नव्हतं काय? काय अरे गप्पा गप्पा का? अरे चिंता लागून राहिली आहे. भोगिनी पॉपिन्सचे तार आहे. भोगिनी पॉपिन्स मग येऊ दे ना. अरे ते तर गर्दी खेचायचं क्रम आहे. अरे त्याच्यामुळे तर आपल्या आश्रमाकडे लोकांचा लोंढा येईल ना. अरे नाही यार. कोण झालं माझी? आणि हे काय चाललंय? काय नाही, जरा झाडलोट केली. पण तुला कुणी सांगितलं? कुणी? देवाची सेवा करायला भक्ताला का कुणी सांगावं लागतंय होय? होय महाराज,
आजवर करून येते लई पाचकम्या केले, वाहून येते हाताने झाले. आता सारा जन्म सेवा करण्यात घालवावा असं मी ठरवले. महाराज, महाराज मला आशीर्वाद द्या. कल्याण कल्याण. मैना, आजपासून तूच या परिसराची देखभाल करत जा. जी महाराज. चला. महाराज तिथे तुझ्या हाताने पडले का? महाराज, महाराज तुमच्या आशीर्वादाने माझी पोरगी पास झाली. महाराज ती पेढली. शिवानंद, कल्याण कल्याण. थांब बेटा, तुझं तोंड गोड करतो. काय पाटील महाराज, काय योगायोग आहे पहा. अहो, आज गुरुपौर्णिमा, आज शिष्याला गुरुना अनुग्रह देण्याचा दिवस. आज आम्ही हिला अनुग्रह देऊ इच्छितो. महाराज, भोगिनी पॉपिन्सचं काय? ती चिंता लागून राहिली आहे मला. त्यात कसली चिंता? ही भोगिनी पापीन कोण म्हणायची? भोगिनी पॉपिन्स कोड. अखिल भारतवर्षाचं लक्ष वेधून घेणाऱ्या, भलाभलांच्या अध्यात्मशक्तीला आव्हान देणाऱ्या आणि सर्व विश्वाला ललामभूत होणाऱ्या भोगी पॉपिन्स इथे येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी कशी करावी ह्याचीच महाराज चिंता लागून राहिली आहे. अहो, त्यात कसली चिंता? आम्ही कशाला आहे? एवढे दुनियाला ढवळून काढणाऱ्या पापीने इथे येणार आहेत. अहो पाटील, पापीने नाही, पॉपिन्स पॉपिन्स. हेच हो तुमचं काय असेल ते. हे आमच्या गावाचं भाग्यच म्हणतो मी. असं थाटा माटा स्वागत करू, वाजत गाजत म्हणून काढू की त्यांची. वा वा वा. भोगिनी पॉपिन्स, आसनस्थ व्हा. तसं नव्हे, तसं नव्हे. जशी कृष्णा शेजारी राधा, हे रुक्मिणी सारखं झालं. महाराज, अहो महाराज, या भगिनी नव मग कृष्णाची दादा असं काय म्हणता सर तुम्ही? आश्चर्य वाटलं ना? राधा म्हणजे रूढ अर्थाने नव्हे. ज्या अर्थानं तुम्ही राधा कृष्णाचं नातं समजता त्या पलीकडचं नातं राधा कृष्णाचं होतं. राधा कृष्णाची नुसती प्रेयसी नव्हती, राधा कृष्णाची मैत्रीण होती, भगिनी होती, माता होती. खरं सांगू,
ती सर्व काही होती आणि कुणीच नव्हती. म्हणजे समजा असून बी काय बी नव्हती. काय बी नव्हती. म्हणजे महाराज हे म्हणजे अगदी आमच्या डोसक्याच्या पलीकडचं आहे बघा. शिवानंद, ओ आज गुरुपौर्णिमा, आज प्रसाद कर. परंपरेनं चालत आलेली लोकगीत आणि लोकनृत्य यात रात्र झाली. पौर्णिमेचं चांदणं पिऊन चंद्राबरोबर फेर धरू, नाचू गाऊ धुंद हो. भगवान पॉपिन्स की जय. भगवान परमानंद की जय. भगवान परमानंद की जय. भोगिनी पॉपिन्स की जय. भगवान परमानंद की जय. भोगिनी पॉपिन्स की जय. भगवान परमानंद की जय. पुढे काय म्हणतो त्या भजनीच्या आश्रमात? मग तुम्हाला काय वाटलं महाराज भजनी अंतर नाही? अरे छट, ते प्रत्येक माणसाला एका सेपरेट खोलीत आपल्या बापाची कबुली द्यायला लावतात. असं चायला त्याच वेळी त्यांचा टेप रेकॉर्ड ऑन असतो. हा, दुसऱ्या दिवशी महाराज तीच गोष्ट लोकांना सांगतात आणि लोकांना वाटतं चायला महाराज अंतच नाही. आपण असंच करून लोकांना गंडूया. काय घेतं